मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. महाराष्ट्रामध्ये दोन व्यक्तीच्या विधानाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. एक आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि दुसरे आहेत माजी खासदार चंद्रकांत खैरे. यातल्या अशोक चव्हाणांच्या विधानावर जरासं लक्ष द्यायला हवं. मला चंद्रकांत खैरेंच्या विधानात फारसं काही महत्त्वाचं वाटत नाही. चंद्रकांत खैरे कसे बोलतात, काय बोलतात याविषयीची आपल्या सगळ्यांना माहिती आहे. उद्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचं तिकीट चंद्रकांत खैरेंना मिळणार आहे की नाही हाच प्रश्न आहे. तिथे अंबादास दानवे लोकसभेची निवडणूक लढवायसाठी शिवसेनेच्या उद्धव गटाकडून येऊ शकतात. त्यामुळे चंद्रकांत खैरेंना तिकीट मिळेल का नाही एवढी शंका असताना खैरे आपलं महत्त्व वाढवण्यासाठी काहीतरी धक्कादायक बोलून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, आपली निष्ठा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. या विधानात सुद्धा खैरेंनी चक्क उद्धव ठाकरेंना उघडं पाडलंय. कसं ते नंतर बघूया. आधी अशोक चव्हाणांच्या विधानाकडे आपण लक्ष देऊया. अशोक चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. पुढे ते मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून देखील सहभागी झाले. आता कदाचित काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा नाना पटोलेंच्याकडून काढून त्यांच्याकडे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी अशोक चव्हाणांनी पक्षातलं आपलं महत्त्व वाढविण्यासाठी एक विधान लोकसत्ताशी बोलताना केलं आणि लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी म्हणजे संजीव कुलकर्णींनी देखील याचं क्रेडिट आपल्याकडे घेऊन टाकलं. अशोक चव्हाण काय म्हणाले होते? अशोक चव्हाणांचं विधान असं होतं की ज्या वेळेला शिवसेना आणि भाजप सत्तेमध्ये होते त्यावेळेला अशोक चव्हाणांच्या मुंबईतील चर्चगेट समोरच्या कार्यालयामध्ये भेटण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यात आताचे मुख्यमंत्री देखील सहभागी होते आणि आताच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी प्रस्ताव दिला होता म्हणजे एकनाथ शिंदेंनी. आणि तो प्रस्ताव असा होता की आम्हाला तुमच्यासोबत सत्ता बनवायची आहे, आम्ही भाजपची साथ सोडायला तयार आहोत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी आमच्या सोबत यावं. बीती बातों को फिर से एक बार निकालने से क्या फायदा. चला, काही समाजवादी पत्रकारांनी हीच खरी असते पत्रकारिता वगैरे वगैरे असली विधानं केलेली आहेत. माझा प्रश्न हा आहे की 8 वर्षापूर्वी काय झालं, 7 वर्षापूर्वी काय झालं हे आता सांगून त्यावेळेसची परिस्थिती बदलणार नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी अशोक चव्हाणांनी असं विधान केलं. या विषयाची चर्चा वाढू लागलेली आहे. का बरं? तर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून दूर करून स्वतः मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी असा दावा केला की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत नको होती. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, भाजपसोबत शिवसेनेची नैसर्गिक मैत्री आहे, असे दावे शिंदे करत असल्यामुळेच अशोक चव्हाणांनी एकनाथ शिंदेंना उघडं पाडण्यासाठी हा दावा केलाय असं मीडियाचं म्हणणं आहे. मंडळी, एकनाथ शिंदेंनी सत्ता सोडली आहे, मुख्यमंत्रीपद प्राप्त केलंय, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलंय, अशोक चव्हाणांचं मंत्रीपद गेलंय. ही एक वस्तुस्थिती आहे. म्हणजे जागे व्हा, सगळे जागे व्हा. उगाच असा काहीतरी शब्दभ्रम शब्दजाल निर्माण करून चित्र बदलणार आहे, एकनाथ शिंदे उघडे पडणार आहेत असं काही वाटत असेल तर ती शक्यता मला वाटत नाही. अशोक चव्हाणांनी असं विधान का करावं आत्ता, मला याचा उलगडा होत नव्हता. मी ते शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात असं आलं की मागच्या काही दिवसापासून अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार आणि भाजपत जाणार अशा चर्चांनी जोर धरला होता. असा जोर कोरोना काळ सुरू असताना देखील सुरू होता. म्हणजे देवेंद्र फडणवीस ऐन कोरोनाच्या कालखंडामध्ये औरंगाबादला आले होते. त्याच वेळी अशोक चव्हाण देखील औरंगाबादमध्ये होते आणि या भेटीतून
ते आता सरकार बदलण्याचा विचार करतायत अशी चर्चा सुरू झाली होती. त्याच्यानंतर अशोक चव्हाण आपला वेगळा गट घेऊन फुटणार अशी ही चर्चा झाली होती. आता अशोक चव्हाण भाजपच्या सोबत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेला छेद देऊन कुठेतरी आपण काँग्रेस निष्ठच आहोत हे दाखविण्यासाठी अशोक चव्हाणांनी हा पहिला वार केलाय. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये, अशोक चव्हाणांच्या या विधानानंतर एकनाथ शिंदेची नामुष्की होणार आहे की उद्धव ठाकरेंची, हे कळलं पाहिजे. कारण एकनाथ शिंदेनी जे करायचंय ते करून टाकलंय. नाव होईल, बदनामी होईल, लोक वाह करतील, काय करतील ते आता येणाऱ्या काळात ठरेल. निवडणुकांच्या मध्ये कळेल एकनाथ शिंदेची काय ताकद आहे, ती आहे की नाही ते पण कळेल. पण याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचीच बदनामी अधिक झाली आहे. म्हणजे 2019ला भाजपने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून भाजपपासून फारकत घेऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद मिळवलं. युती आम्हाला तोडायची नव्हती पण धोका दिला, बंद दाराआड दिलेला शब्द पाळला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. एक पुन्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते महाविकास आघाडी बनत होती, शरद पवारांनी मला आग्रह केला की मी मुख्यमंत्री झालो तरच हे पुढे चालेल म्हणून मी मुख्यमंत्री झालो. हे दुसरं विधान. मी बाळासाहेबांना शब्द दिला होता शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल म्हणून मी मुख्यमंत्री झालो असं उद्धव ठाकरेंचं विधान. आणि त्यात मी तर किती पाप बिचारा, मला स्फोट सुटायचं नव्हतं, भाजपपासून लांब जायचं नव्हतं, फक्त भाजपनं दिलेला शब्द पाळावा एवढीच माझी किरकोळ अपेक्षा होती असं म्हणणारे उद्धव ठाकरे. अचानक जेव्हा अशोक चव्हाण काही बोलतात आणि असं कळतं की उद्धव ठाकरेंनीच एक शिष्टमंडळ पाठवलं होतं. एकनाथ शिंदे गेले होते असं अशोक चव्हाण म्हणाले नाही. जे शिष्टमंडळ अशोक चव्हाणांना भेटायला आलेलं होतं त्यात एकनाथ शिंदे एक होते. स्वाभाविक आहे, एकनाथ शिंदे त्यांच्या प्रमुख नेत्यांपैकी होते, त्यामुळे काही निर्णय घ्यायचा असेल तर उद्धव ठाकरेंच्या शिष्टमंडळामध्ये एकनाथ शिंदे असतीलच. म्हणजे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेच्या इच्छेखातर अशोक चव्हाणांना भेटायला गेले होते. एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेची आज्ञा म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये सहभाग नोंदवलेला होता. म्हणजे एकनाथ शिंदे हे त्यावेळी देखील आज्ञाधारक होते, आताही आज्ञाधारक होते. फक्त डोक्यावरून पाणी गेल्यावर एकनाथ शिंदेनी हे काम सोडलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे. शिवसेना सोडली असं मी म्हणत नाही, उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे. म्हणजे भाजप सोबतचं सरकार त्यावेळेला सुद्धा पाडण्याची इच्छा उद्धव ठाकरेंची होती. भाजपला धोका देण्याचा विचार हा त्यावेळेसपासून उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये होता. मला वाटतं अशोक चव्हाणांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत हेच उघड केलंय. नंबर 2, चंद्रकांत खैरे. खैरे म्हणाले हे तर आधी झालं होतं, ते पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे गेले होते, एकनाथ शिंदे. पुन्हा तोच मुद्दा आहे. खैरेंना इज्जत कोणाची काढायची आहे? म्हणजे ती कविता मागे सांगितली होती बघा मी, चिंचेवर चंदू चढला, हे कोण बोलले बोला, चिंचेवर चंदू चढला, आधीच कारटे हुड, चालते मग बहादूर दूड. ही जी विडंबन कविता गडकरींनी केलेली होती नाटकामध्ये, तसं चंद्रकांत खैरेंनी हे विधान करून एकनाथ शिंदेना उघड पाडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनाच अधिक उघड पाडलाय, अधिक उघड केलंय. पृथ्वीराज चव्हाणांच्याकडेही माणसं पाठवली होती, अशोक चव्हाणांच्याकडेही माणसं पाठवली होती, शरद पवारांच्याकडेही माणसं पाठवली होती. म्हणजे उद्धव ठाकरे भाजपला सोडण्यासाठी कोणाकोणाकडे माणसं पाठवत होते याचा नियम नाही. पृथ्वीराज चव्हाणांना बाळासाहेब विधवर हसणारा मुख्यमंत्री म्हणायचे. आता या पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे देखील उद्धव ठाकरेंना माणसं पाठवावी लागत होती. अशोक चव्हाणांच्या देखील उद्धव ठाकरेंना माणसं पाठवावी लागत होते. म्हणजे उद्धव ठाकरेच्या डोक्यात काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता बनविण्याचे विचार हे 2014च्या आधीपासून चालू होते. फक्त संधी मिळाली 2019ला म्हणून ते उद्धव ठाकरेंनी केलं. अशोक चव्हाण आणि चंद्रकांत खैरे
या दोघांच्या मुलाखतीतून एक गोष्ट स्पष्ट होते आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरेंना भाजप सोडण्याचा विचार हा 2014च्या आधीपासून येत होता आणि त्यांची तशी भावनाच होती. त्यामुळंच हे सगळं घडलंय. त्यामुळं एकनाथ शिंदे उघड होण्यापेक्षा उद्धव ठाकरेच अधिक उघडे झालेत असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.